आहे आणि त्या शासन निर्णयामुळे वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचारी जवळपास 4,500 कर्मचारी हे बेरोजगार झालेले आहेत। आज आम्ही त्या ठिकाणी 1 वर्ष ते 10 वर्षापर्यंत काम केलेलं आहे आणि आम्हाला तिथून काढून आमच्या ठिकाणी हे कंपनीकडून दुसरे माणसं तिथे भरत आहे आणि शासन म्हणत आहे की आम्ही त्या ठिकाणी पात्र नाही आहे म्हणजे आज माझं ME BEd झालेलं आहे, CTET TET सर्व पास आहे, तरीसुद्धा मला म्हणतात की ते पात्र नाही। आणि दुसरीकडून जेव्हा कंपनीचा GR निघतो त्यावेळेस आहे ना आम्हालाच तो कंपनीकडून आदेश मिळाला जातो। मग जर आम्ही शासनाकडून जर अपात्र असेल तर कंपनीकडून आम्ही पात्र कसे, हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे। आणि दुसरी बाब म्हणजे आमच्या आज नाशिक आयुक्तालयासमोर 3 महिन्यापासून आमचा मोर्चा सुरू आहे, तरीसुद्धा या सध्याला काही जागाला नाही आहे। आणि आम्ही आज 15 दिवसापासून 14 ऑक्टोबरपासून आमचा पायी मोर्चा निघालेला आहे आणि आज पायी मोर्चाचा 15वा दिवस असून आम्हाला इथं आज आम्ही मुलुंड नाक्याजवळ पोहोचलेलो आहे आणि इथं पोहोचत असताना आम्हाला पोलिसांनी रास्तारोक केलेला आहे की तुम्हाला यापुढे आम्ही जाऊ देणार नाही। पण आमचं निवेदन असंच आहे की आम्हाला पायी जायचं आहे आणि कसल्याही पद्धती आमच्यावर जोर जबरदस्ती चालणार नाही आणि आम्ही ते सहन करणार नाही। आमचा पायी मोर्चा आहे आणि आम्ही पायीच जाणार आहोत। हीच बैठक मुंबईला घेण्यात आली, त्या दिवशी आमची आणि आमच्या आदिवासी लोकांची आणि सोबत चर्चा दिवशी काही वेळ आम्हाला आश्वासन दिलं की 2 दिवसामध्ये हा निर्णय लावण्यात येईल आणि तुम्हाला कामावर करण्यात येईल। परंतु निर्णय न दिल्यामुळे आम्ही मध्यंतरी 7 ते 8 वेळा चर्चा केली, चर्चेतून फक्त आश्वासन दिलं म्हणून आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आंदोलन नाशिक आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर 9 जुलै 2025 सुरू केलं। मधांतरी पुन्हा माननीय मंत्रिमंडळाची झालेला आहे आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सुद्धा 3 ऑगस्ट 2025 चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आम्हाला चांगलं आश्वासन दिलं की बिघडलं काही माहीत नाही आणि म्हणून आम्हाला 15 तारखेला आम्ही गेल्या 4 महिन्यापासून सेवेपासून वंचित आहे, आमचे पगार झाले नाहीत, आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही आदिवासी कुटुंबातले आहोत आणि म्हणून आमचे पालक म्हणून राज्यपाल महोदय आहेत की त्यांना आमची चिंता आहे आणि ते आम्हाला न्याय देतील म्हणून राज्यपाल महोदयांकडे न्याय मागतो।